नमस्कार मित्रांनो, संध्याकाळचे 6 वाजत आहे. आता लगेच रात्री आणि मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या या 11 जिल्ह्यांना वादळी पावसाचा अलर्ट असणार आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. आता लगेच मध्यरात्री मध्यरात्रीपर्यंत महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये मध्यरात्रीपर्यंत पावसाची शक्यता आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता लगेच संध्याकाळी पावसाचे वातावरण निर्माण होऊन वादळी पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता आहे. एकदम कमी वेळात आणि थोडक्यात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. सध्याच्या स्थितीला राज्याच्या उत्तरी परिसरावर एक हवेचे कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. त्याचबरोबर राज्याच्या दक्षिण मध्य किनारपट्टीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे. यामुळे राज्यात आज रात्री आणि मध्यरात्री देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये जोरदार वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मित्रांनो, श्री छत्रपती संभाजीनगर आणि आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस ठिकठिकाणी बघायला मिळेल. सर्वत्र पावसाची शक्यता नाही. जालना जिल्ह्याच्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त अकोला, बुलढाणा तसेच वाशिम या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, वादळी स्वरूपाचा पाऊस, विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह पडण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, इकडं कोकण विभाग तसेच नाशिक विभाग, त्याचबरोबर इकडं नगर जिल्हा, उत्तर महाराष्ट्रातील हा परिसर, या परिसरातील हळूहळू वातावरण संध्याकाळपर्यंत आपल्याला मोकळं होताना बघायला मिळेल. तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. पावसाचा जोर आहे तो मराठवाड्याच्या काही परिसरामध्ये संध्याकाळच्या वेळेस राहील. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, नांदेड, परभणीच्या तुरळक परिसरामध्ये पाऊस राहण्याची शक्यता आहे. रात्रीपर्यंत मध्यरात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये देखील तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. अमरावती, अकोला आणि बुलढाणा या परिसरामध्ये मध्यरात्रीपर्यंत ढगाळ वातावरण बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वादळी वाऱ्यासह आहे. काही ठिकाणी हलकी गारपीट होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. या परिसरामध्ये तुरळक भागामध्ये मध्यरात्री पावसाची शक्यता असणार आहे. या व्यतिरिक्त मित्रांनो, दक्षिण भाग, सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये, लातूर, धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता, सर्वत्र पाऊस नाही. मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचा एकदम कडेचा दक्षिण परिसर, तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंत बघायला मिळू शकतो. लातूरच्या दक्षिण भागामध्ये, धाराशिवच्या दक्षिण भागामध्ये, उदगीर, बासव, कल्याण वगैरे या परिसरामध्ये ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध्यरात्रीनंतर या भागांमध्ये वातावरण बनण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त नांदेड आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील पावसाचा जोर राहील. नांदेडच्या तुरळक परिसरामध्ये हलकी गारपीट देखील बघायला मिळू शकते. पेठ, उमरी, धर्माबाद, इकडं भोकर, बहिंसा वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस मध्यरात्रीनंतर आपल्याला बघायला मिळू शकतो. मध्यरात्रीनंतर हा जो कमी दाब बनलेला आहे शेजारच्या कर्नाटकच्या आसपासच्या परिसरावर, हाच कमी दाब काहीसा उत्तरेकडे सरकणार असल्यामुळे राज्यातील दक्षिण पट्ट्यामध्ये तुरळक ठिकाणी ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये मध्यरात्रीनंतर नांदेडच्या दक्षिण परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम 1-2 ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता देखील आहे. या व्यतिरिक्त राज्यात इतरत्र मोकळं आणि कोरडं वातावरण जरी राहण्याची शक्यता असली तरी उद्या वातावरणात बऱ्याच भागामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर पुन्हा काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे. याविषयीची अपडेट आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देणारच आहोत. नागपूर विभागामध्ये मध्यरात्रीनंतर काहीसं ढगाळ वातावरण राहील. पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे. तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो. ही होती आज मध्यरात्रीची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.